स्वामी समर्थ। शाकंभरी नवरात्र 7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तर शाकंभरी नवरात्रीलाच गुप्त नवरात्र असे देखील म्हणतात। तर शाकंभरी नवरात्रीमध्ये आपण कोणत्या कोणत्या सेवा करायला हव्यात हे या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहे। तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर मी अनिता सर्वांचे हार्दिक स्वागत करते। शाकंभरी नवरात्र म्हणजेच गुप्त नवरात्र, ज्यांची कुलदेवी शाकंभरी देवी आहे त्यांनी घटस्थापना करायची आहे आणि इतरांनी केली तरी चालते। तर शाकंभरी नवरात्रीमध्ये खूप पावन कालावधी आहे। या कालावधीमध्ये सर्वांनी सेवा करायची आहे। सेवा तुम्हाला जरी तुम्ही घट नाही बसवला, घटस्थापना नाही केली तरी अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे, तेल जाळायचं आहे। पहिली गोष्ट, तेल जाळल्याने संकट कमी होतात, ही गोष्ट लक्षात घ्या भाविक भक्तांनो। अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे, तुम्हाला तेल जाळायचं आहे। या कालावधीत तेल जाळल्याने संकट कमी होतात। दुसरी गोष्ट, जेवणाचा भोग असेल, जो काही आपण भाज्या बनवतो त्या पालेभाज्यांचा भोग, फळभाज्यांचा भोग आईला द्यायचा आहे। तुमच्या कुलदेवीला अन्नपूर्णा मातेला दाखवायचा आहे, रोज भोग दाखवायचा आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला 9 मंत्राचा एक माळ जप करायचा आहे सकाळ संध्याकाळ, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। तुम्हाला सकाळ संध्याकाळ शक्य नसल्यास तुम्हाला ज्या वेळेस शक्य होईल दिवसभरात तेव्हा तुम्ही करू शकतात 9 मंत्र। तिसरी गोष्ट, तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे। तुम्ही अनुष्ठान करू शकता, दुर्गा सप्तशतीची सेवा रोजचे 2 अध्याय करू शकता आणि पूर्ण एक पारायण सुद्धा करू शकता। दुर्गा सप्तशती ही अति उच्च कोटीची सेवा आहे, लक्षात घ्या। चौथी गोष्ट, सिद्धकुंजिका स्तोत्र। सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही जर 11 वेळा पठण केले तर एक दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे फळ लाभते। दुर्गा सप्तशती एक पाठ केल्याचे फळ सिद्धकुंजिका स्तोत्र जेव्हा आपण 11 वेळेस करतो तेव्हा ते फळ लागते, हे लक्षात घ्या। पण मग असं नाही की तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करायचाच नाही। ज्यांना धावपळीच्या युगात ज्यांची रोजची कामं आहेत त्यांना शक्य नाही, त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करायचे आहे। पाचवी गोष्ट, लक्ष्मी प्राप्तीसाठी अनुष्ठान तुम्हाला 51 वेळा करायचे, 108 वेळा करायचे। तुम्ही संकल्पयुक्त श्रीसूक्त करू शकतात। श्रीसूक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप इफेक्टिव्ह सेवा आहे। तुम्हाला संकल्पयुक्त करायचे असेल 51 वेळा करा, 108 वेळा करा, तुम्हाला जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस करा श्रीसूक्तचे। दुसरी गोष्ट, महालक्ष्मी अष्टक 51 वेळा करायचे, 108 वेळा करायचे, संकल्पयुक्त करा महालक्ष्मी अष्टक। लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप इफेक्टिव्ह सेवा आहे। नंतरची सेवा आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे। तुम्ही संकल्पयुक्त करा, तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन ही सेवा करायची असेल। ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल देवघरात, तिच्यावर कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे, ती संकल्पयुक्त करायची आहे। तुम्हाला ही सेवा खूप इफेक्टिव्ह आहे। तुम्ही इतर वेळेस सुद्धा दररोज अन्नपूर्णा मातेवर जल अभिषेक करू शकता। जल अभिषेक करताना 99 मंत्र हा पठण करू शकतात, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। तर ह्या ज्या काही सेवा सांगितल्या यापैकी एकच सेवा तुम्हाला परफेक्ट करायची आहे। सर्व शक्य असेल तर तुम्ही सर्व करा, पण यापैकी एकच सेवा तुम्हाला परफेक्ट करायची आहे। ज्याप्रमाणे आपण चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र सेवा करतो त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्रीमध्ये देखील तुम्हाला माता दुर्गाची सेवा करायची आहे। माता दुर्गेची विशेष पूजा खूप लोक करतात शाकंभरी नवरात्रमध्ये। शाकंभरी देवी खूप फलदायी देवी आहे, कारण तुमची जी काही शुभ कार्य अडलेली आहे, जी काही कामे अडलेली आहे ती मार्गी लागतील, ही गोष्ट लक्षात घ्या। शाकंभरी नवरात्र पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत चालू असते। शाकंभरी नवरात्रीलाच गुप्त नवरात्र देखील म्हणतात आणि शाकंभरी देवीला बनशंकरी किंवा बादामी बनशंकरी देवी असेही देखील म्हणतात। भाविक भक्तांनो लक्षात घ्या, शारदीय नवरात्र ही सर्वात मोठी नवरात्र असते। त्यात आपण घटस्थापना करतो, उपवास करतो, अखंड दीप प्रज्वलित करतो, ही झाली शारदीय नवरात्र। पण चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र ह्या 2 ज्या नवरात्री आहेत त्या गुप्त नवरात्री आहे। आई भगवतीची सेवा या नवरात्रीत देखील तुम्हाला करायची आहे। तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी कोणतीही देवी असो,
ज्यांनी घट बसवलाय, ज्यांनी घट नाही बसवलाय, त्या सर्वांना आपल्या कुलदेवीची आई भगवतीची सेवा करायची आहे. आई भगवती ही शाकंभरी देवी ही अन्नपूर्ण मातेचेच रूप आहे. ही भाज्यांची देवी आहे. ही माता पार्वतीचे एक रूप आहे. ही गोष्ट लक्षात घ्या भाविक भक्तांनो. शाकंभरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून आई पार्वतीचे रूप आहे. हे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भाविक भक्तांनो, आपली कुलदेवी शाकंभरी असो किंवा नसो, सर्वांनी सेवा करायची आहे. कारण शाकंभरी देवी ही माता पार्वतीचेच रूप आहे. आई भगवतीची मनापासून सेवा जर केली तर नवीन वर्षात तुमची जी काही अडलेली कामे आहेत ती पूर्ण होतील. कोणती अडलेली कामे आहे? घरात कौटुंबिक कार्य जे काही मागे राहिले असतील, मुलगा उपवर झालाय, लग्नाला आलाय, लग्न अडखळलंय, लग्न होत नाही, तर ती ही कामे आई भगवतीची सेवा जर तुम्ही मनापासून केली तर ही कामे मार्गी लागणार आहे. संतती प्राप्त होत नाही, मुलं होत नाही, तुम्ही आई भगवतीची सेवा मनापासून करा, तुमची कामे मार्गी लागतील. कोणतेही घरातली कोणतीही कामे, पैसे अडकलेले कोणतेही कामे, कोणतीही घरात कामे असू, ते अडलेली कामे आहेत, ती आई भगवतीची मनापासून सेवा करा, तुमची कामे पूर्णत्वास जातील याची मी शाश्वती देते. आणि दुसरी गोष्ट, ज्या काही ह्या कालावधीमध्ये हंगामी भाज्या येतात त्या आईला अर्पण करायच्या आहे. रोज भोग दाखवायचा आहे किंवा रोज प्रसाद म्हणून, रोज नैवेद्य म्हणून आईला दाखवायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर शाकंभरी देवी म्हणजे त्या मागच्या कथा आहे, पौराणिक कथा. एक पहिली अशी आहे की माता पार्वतीला शंकरांना जेव्हा प्राप्त करायचं होतं तेव्हा त्यांनी खूप उपवास तापवास, खूप अखंड व्रत केलं आणि त्यांनी काय केलं म्हणजे फक्त फळभाज्या आणि भाज्यांवर राहिल्या आणि त्या व्रताचा परिणाम त्यांना भगवान शंकर प्राप्त झाले. ही त्यामागची एक कथा आहे. दुसरी कथा अशी आहे की 100 वर्ष पाऊस न पडल्याने खूप असा दुष्काळ पडला होता. लोकांना खायला प्यायला अक्षरशः लोक असे मरायला लागली होती. तेव्हा ऋषींनी देवीला हाक मारली. जे काही ऋषीगण होते त्यांनी देवीला साथ घातली, देवीला हाक मारली आणि साथ दिली. देवीची तपश्चर्या केली, देवीला विनवणी केली आणि देवी त्यामुळेच प्राप्त झाली. आणि देवीच्या अंगातून चक्क अशा भाज्या फळं असे बाहेर पडत होते आणि ते लोकांना जे काही जीव असतील, छोटे छोटे जीव प्राणी असतील, ते त्यांना फळं भाज्या मिळून ते असं आपले पुन्हा जीवित होऊन पुन्हा ते उदरनिर्वाह करत होते. अशी त्या दोन अशा कथा आहे, पौराणिक कथा. तर भाविक भक्तांनो, देवीची जी काही अति उच्च कोटीची सेवा आहे ती दुर्गा सप्तशती. ही गोष्ट लक्षात घ्या. दुर्गा सप्तशती ही देवीची अति उच्च कोटीची सेवा आहे. देवीची अति उच्च कोटीची सेवा दुर्गा सप्तशती. तुम्हाला जर पारायण शक्य असेल तर दुर्गा सप्तीचा एक पाठ करा. ज्यांना कोणाला 14 पाठ करणं शक्य आहे त्यांनी 14 पाठ करा. नवीन वर्षात ही सेवा करायला तुम्हाला भेटते. पहिलाच आठवडा, पहिल्याच महिन्यात तुम्हाला नवीन वर्षात तुमचं नवीन वर्ष सुखा समृद्धीचं जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. अति उच्च कोटीची सेवा आहे दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशतीने तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात. दुर्गा सप्तशतीचं पारायण करा. आणि दुर्गा सप्तशतीचं पारायण करताना ज्या सुवासिनी आहे त्यांनी पूर्ण शृंगार करूनच पाठ करायचा आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण शृंगार करूनच करायचा आहे. जर कुमारिका करत असतील तर त्यांनी पण शृंगारच करायचा आहे. टिकली लावायचे, बांगड्या घालायच्या आहे, गाऊन किंवा नाईट ड्रेस वगैरे काही घालायचं नाही आहे. शक्यतो पंजाबी ड्रेस घालायचा आणि सुवासिनींनी साडी, शृंगार सर्व काही आहे ते आई भगवतीची सेवा करताना दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना हातात घेऊन वाचायचा नाही आहे. आपल्या पाटावर ठेवून, आपल्या जो काही चौरंग असेल, पाट असेल त्यावर ठेवूनच पवित्र ग्रंथाची सेवा करायची आहे, पूर्ण शृंगार करूनच. ज्यांना पाठ शक्य नाही दुर्गा सप्तशतीचा त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्यानेच दुर्गा सप्तशतीच्या पाठाची इतकेच फळ मिळते. ज्यांना शक्य नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशती पाठच करायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ही सेवा करत असताना 99 मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा खूप इफेक्टिव्ह मंत्र आहे. या मंत्राचा
अर्थ असा आहे की 3.5 शक्तिपीठांपैकी माझी कुठलीही कुलदेवी असो तिला माझा नमस्कार असो, असा अर्थ आहे 99 मंत्राचा. एक गोष्ट लक्षात घ्या, सेवा कधीच वाया जात नाही. सेवा ही कधीच वाया जात नाही. सेवेने खूप एनर्जी येत असते आणि सेवेचा एक योग्य वेळ, योग्य काळ ठरलेला असतो. आपल्या गुरूंना, आपल्या कुलदेवीला, आपल्या कुलदेवतेला माहीत असतं कधी काय आपल्याला द्यायचं. पण ही सेवा कधीच वाया जात असते. सेवा ही कधीच वाया जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. सेवेनी एनर्जी येत असते आणि ती एनर्जी साठवून ठेवायची असते, ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला जे काही आपली कुलदेवीचा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल तर अतिउत्तम. श्रीयंत्रावर कुलदेवीचा टाक किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती यावर कुंकुमार्चन करायचं आहे. आणि या कोळ्यात कोणते काही गोष्टी वर्ज करायचं आहे. त्या गोष्टी कोणत्या पाळायच्या आहेत लक्षात घ्या. मांसाहार करायचा नाही. शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान कोणीही मांसाहार करायचा नाही. 7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत कोणीही मांसाहार करायचा नाही. घट असो नसो, घटस्थापना असो, तुमची शाकंभरी देवी असो किंवा नसो, मांसाहार करायचा नाही आहे. ब्रह्मचर्य पाळायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्मचर्य नक्कीच पाळा. मासिक धर्म असेल, ज्यांना कोणा मासिक धर्म असेल त्या कालावधीत तुम्ही फक्त नामस्मरण करू शकतात. मासिक धर्म संपल्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा. पौर्णिमेला ही सेवा अवश्य करा. त्याचे फळ अगणित आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. काहीही कमतरता भासणार नाही. वर्षभर धनधान्य तुम्हाला पुरवठा लाभेल आणि तुम्हाला या सेवेचं फळ भेटेल. योग्य वेळ, योग्य काळ जाऊ द्या, तुम्हाला सेवेचं फळ भेटेल. तुमच्या गुरूंना, तुमच्या कुलदेवीला माहीत असते तुम्हाला कधी फळ द्यायचं. कारण तुम्ही म्हणताल की आम्ही एवढी सेवा करतो, आम्ही हे करतो, ते करतो, आम्हाला फळ भेटत नाही. तुमच्या गुरूंना, तुमच्या देवांना माहीत असतं तुम्हाला कधी काय द्यायचं. त्याच्यामुळं सेवा करायची कधीच सोडायची नाही, ही गोष्ट लक्षात घ्या भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा म्हणजे 7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत आपली शाकंभरी नवरात्र हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्या कालावधीत तुम्ही ह्या सर्व सेवा करायच्या आहे. सर्व शक्य नसतील त्यांनी एकच कोणती तरी परफेक्ट सेवा करायची आहे. आणि ज्यांना जास्तीत जास्त सेवा करता येतील त्यांनी जास्तीत जास्त सेवा करा. कारण हा कालावधी आहे तो आई भगवतीला अर्पण करा. आणि बघा तुमच्या जीवनात ह्या नवीन वर्षात 2025 मध्ये तुमची अडलेली कामे मार्गी लागतील. तुम्हाला जे काही हवंय ते नक्कीच मिळेल. योग्य काळ आणि योग्य वेळ बघून तुमची देवी भगवती आई तुम्हाला नक्कीच देणार, ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विसरू नका तुमची कुलदेवी कोणती, कुलदैवत कोणतं हे लिहायला विसरू नका. आणि माहिती आवडल्यास नक्की जय माता दी कमेंटमध्ये लिहा आणि आई आंबेचा उदो उदो ही कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.